आणि ज्यावेळेला दुसऱ्या इनिंगमध्ये आलो त्यावेळेला योगेशने आपली जी काही कमाल दाखवली बॅटिंगच्या माध्यमातून ती वाखणण्याजोगे 4 चौकार आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. आणि शैलेश यांनी सुद्धा 2 चौकार नोंदवताना आपण पाहिले. आणि या ओव्हरऑल स्थितीला पाहता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर योगेश फ्रॉम टाकवली. योगेश आपण या सन्मान्य स्वप्नीलजी शिकवण निलेशजी मांजरेकर आहेत का? निलेशजी मांजरेकर यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार आहे. योगेश यांचा काल योगेशने स्कोरिंग केली आणि आज योगेशने त्यांना स्कोर कसं बनवायचं ते दाखवण्यासाठी मैदानात गेला आणि जात असताना धाबांची लयलूट केली. मॅग्निफिसंट बॅटिंग आणि त्या बॅटिंगच्या बळावरती संघ जिंकलाय. निलेशजी मांजरेकर एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व. चला सावरी मैदानात आली आहे म्हटल्यानंतर तुम्हाला पाटीलवाडी चला आता. आणि एक महत्वाचा चेंज आहे. मंचाच्या उजव्या बाजूला जी काही जागा आहे ती डगआउट म्हणून वापरली जाणार आहे. इथूनच बॅटिंगसाठी जायचंय याची नोंद घ्या सर्वांनी. इथूनच जायचंय. कोणीही त्या डगआउट मधून बॅटिंग किंवा फिल्डिंगसाठी जाणार नाही. ज्याला कोणाला जायचंय ते या डगआउट मध्ये जाईल. उर्मिला आणि जितू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली पाटीलवाडी संघाच्या माध्यमातून. आणि गोलंदाजी मार्कवरती संदेश यांना आपण पाहतोय. महत्वाची मॅच या आजच्या दिवसामधील मॅच नंबर 2 श्री धरमबाजी क्रिकेट संघ म्हणजे DCC सावरी हा संघ पाहतोय. इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेलकाले आणि व्हेरी फर्स्ट बॉलवरती टिपला येईल. संपलाय फलंदाज उर्मिलचा खेळ. गॉन. थँक्यू डीजे. पहिल्या विकेटचं पतन झालं. दुसरा खेळाडू मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. युवा क्रीडा कमिटी बंधनगड आयोजित युवा चषक 2024 आपण पाहतात. आणि या स्पर्धेमधील महत्वाचा दिवस म्हणजेच अंतिम दिवस. आणि या अंतिम दिवसामध्ये अंतिम लॉट सुद्धा आहे. 8 संघांच्या भिडंती आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यानंतर ज्या काही उर्वरित कालच्या मॅचेस आहेत त्या खेळवल्या जातील. आणि त्यानंतर जे उपांत्य फेरीचे सामने आहेत ते खेळवले जाणार आहेत. आणि त्यानंतर ग्रँड फिनाले. लॉफ्ट काढायचा प्रयत्न यावेळेला लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडू बॅटवरती घेण्याचा प्रयत्न केला गेला. फेकी वेगानं झाली आणि या फेकीचा कोणताही नेम नव्हता. मला वाटतं कौशिक होते तिथे. कौशिक सुरुवातीलाच इतक्या मोठ्या प्रेशरमध्ये आहेत की डोक्या भरून चेंडू फेकला गेला. गोलंदाजाच्या संघाचं म्होरक्या आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारे अशा चुका करून चालणार नाहीयेत. कारण तुम्ही जर चुका केल्या तर मग संघ काय करणार. पुन्हा एकदा बीट करणार चेंडू. यावेळेला ओहो धावचीची संधी परंतु यष्टिरक्षकाने सुद्धा चेंडूला यष्टीवरती लावलेलं नाही. परंतु चपळाईनं मागे आले फलंदाज आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारे इथे हानी झालेली नाही आहे.
निर्धाव चेंडूची सांगता होती. बघा 3 चेंडूचा खेळ झाला, फक्त एकच धाव धापल करते. प्रशंसा करावी लागेल संदेश कांबळेची, ज्या प्रकारे आज त्याने स्टार्ट दिलाय. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना लक्ष शुभेच्छा. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षण झालंय. कौशिकने खूप चांगली फिल्डिंग केली आणि एकच धाव तोपर्यंत धाव पूर्ण केली जाते. धाव इथं जर आपण पाहिली तर धावून कंप्लीट केली गेली आणि एक धाव सुद्धा आली आहे. एक धाव आली, एका धाव्याने स्ट्राईक रोटेट झाली. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारच्या धावा येऊन धावा नाही बनत. पॉवर प्ले मध्ये पॉवर दिसणं गरजेचे आहे आणि पॉवर दिसली आहे. चर्चा चालू होती, तुर्तास चर्चेला साथ दिले या चेंडूने आणि चेंडू सरळ निघून गेलाय. मिडऑफच्या डोक्यावरून सीमारेखा पार, दमदार शानदार युवा चौकार. स्वर्गाहून ही नगरी न्यारी आमची माती आम्हास प्यारी. स्वर्गाहून ही नगरी न्यारी आमची माती आम्हास प्यारी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा चिरत चालला इनफिल्डला. चांगले क्षेत्ररक्षण, एका धावेचा दुसऱ्या धावेमध्ये नाही. मिडॉमचा क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग या ठिकाणी करतायत. फेकी होते तोपर्यंत एक धाव येते. पहिल्या षटकाचा खेळ जवळजवळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती पाटीलवाडी या संघाच्या. नक्की काय घडलं? कोण आहे? आयुष वागरे नवीन गोलंदाजी मार्क वरती येतील. परंतु पहिलं षटक अतिशय शानदार रीतीने संदेशने हाताळलं, जिथे फक्त 7 धावा खर्च केल्या गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शानदार डिलिव्हरी, परंतु उजव्या स्टीच्या बाहेर आहे. पंच बळताना सांगतात या सिटीचं बाईट. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल आणि या अतिरिक्त धावा कुठे ना कुठेतरी धावफलकाला बढावा देण्यासारख्या असणार आहेत आणि थांबलेल्या धावफलकाला गती देण्याचं कार्य यावेळेला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. खूप चांगल्या रीतीने फेकी झाली आणि आवाज तर मोठा झाला, परंतु धावा तितक्या मोठ्या नाही आल्या. कदाचित या आवाजाचं दडपण फलंदाजावरती आलं असावं आणि त्यामुळे दुसरी धाव घेण्याचं धाडस सुद्धा झालेलं नाहीये. पहिली विकेट पहिल्या चेंडूवरती गेल्यानंतर पूर्णपणे दोघांनाही थांबून खेळावं लागतंय आणि हेच कदाचित पाटीलवाडीच्या अपयशाचं कारण असावं, जिथे मोठे फटके येत नाहीयेत, मोठ्या प्रमाणात धावा बनत नाहीयेत. पुन्हा एकदा यावेळेला तर नो बॉल आहे. पंच सांगतायत यस खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडतोय, लाईनच्या बाहेर आहे, त्यामुळे नो बॉल चोरपडे. एकदा धावफलकामध्ये ऍड होईल आणि पुढचा चेंडू फ्री हिट सुद्धा मिळेल. म्हणजेच काय तर इथून पुढच्या चेंडूवरती धावचीत वगळता फलंदाज बाद होणार नाहीये. 10 धावा दाखल करते. एका चेंडूमध्ये 10 धावा म्हणजे 3 धावा या चेंडूमध्ये आलेल्या आहेत. फ्री हिटचा सुद्धा एक सावट. ओहो, आणि यावेळेला लाऊड अपील, परंतु अपील करून चालणार नाहीये. हे तो फ्री हिट आहे, फ्री हिट आहे आणि फ्री हिट असल्या कारणानं कोणत्या प्रकारचा प्रभाव पंचांवरती नाही. तुर्तास एकदा धावून कंप्लीट होतीये. सिंगल धाव येत असताना पाहायला मिळते आणि जसं बिगू मामाने सांगितलं यापुढील होणाऱ्या सामन्यासाठी कर्णधारांनी तयार राहायचंय. यंग स्टार क्रिकेट संघ पाचरळ आणि भैरी गावदेवी क्रिकेट संघ तिडे
यंगस्टार क्रिकेट संघ पाचरळ आणि बहिरी गावदेवी क्रिकेट संघ तिडे आपण टॉससाठी यायचं आहे. धावची यावेळेला काय घडलंय, चेंडूला सरळ लॉफ्ट केलं मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक होते परंतु ते बनले दर्शक. दर्शनीय स्ट्रोक, येतोय चौकार, युवा चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला आणि जी कोंडी झाली होती ती फुटली आहे. कोंडी फुटली आहे, धावा बनतायत. यावेळेला समोरच्या दिशेने वॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड. नो +6, तब्बल 7. म्हणूनच म्हटलं जातं माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. नो +6, टोटल 7. जर्क बॉलिंग म्हणजे बॉलर चेंज होतील आणि धावफलक वेगानं वाढतंय, जाऊन पोहोचले 22 वरती. थँक्यू डीजे. नो तो नो बॉल आला बाहेर, तो सुद्धा आमच्या स्टँड वरती, तो सुद्धा अडकला. नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल, परंतु प्रयत्न खूप चांगले झाले. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्टिअर केलं चेंडूला, एका धावेसाठी चेंडू निघून जाते. सिंगल धाव येते, एकापेक्षा जास्त काही नाहीये. पुन्हा एकदा पाचरळ आणि तिडे. तिड्याचा करणारा तयार आहे पाचरळ, त्यांना पण आणलं असतं तर बरं झालं. आता येत आहेत का? इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. तुर्त तिसऱ्या षटकाचा दुसऱ्या षटकाचा 4 झालेत, म्हणजे 5वा चेंडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाहीये. सर्व काही चांगलं चालू होतं, परंतु कदाचित जी पहिल्या षटकामध्ये आलेली वाईट वेळ होती ती जाऊ द्यायची होती आणि त्यामुळे शांत चित्ताचा खेळ चालू होता. आणि सगळं काही शांत चालत असताना मात्र गोलंदाजाने केलेली करामत ही थोडीशी पत्त्यावरती पडली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या. लॉफ्ट केलं, यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे ते चांगली फिल्डिंग फेकी झाली. तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 मध्ये आणि अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धाबा पाटीलवाडी संघाच्या. थँक्यू. आज सगळं झिंगाट होण्यासारखा दिवस आहे, सगळं झिंगाट. प्रदीपजी बेर्डे यांच्या चेहऱ्यावरती हास्य. कालचे उत्सव मूर्ती होते, काल त्यांचा वाढदिवस होता, आज पुन्हा एकदा उपस्थित झालेत. वेलकम प्रदीपजी बेर्डे. लॉफ्ट केलाय, उडवलाय चेंडूला, सरळ फेकून दिलाय सीमारेखा पार. मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय दणदणीत खणखणीत शानदार युवा षटकार. 6 धावा. षटकार आला, 6 धावा आल्या. 6 धावाने धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचलं
32 वरती 32 आणि या 32 धावांवरती पोहोचत असताना पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला ज्या फटक्यासाठी तयार होते तो चेंडू हाताळलेला नाहीये. यावेळेला टप्पा पडल्यानंतर खाली जाणारा चेंडू होता आणि थोडासा बॅटच्या रेषेतून आतमध्ये येणारा होता, त्यामुळे ती मिस जज करत असताना हा चेंडू निर्धाव स्वरूपाने येतोय. बघा फलंदाज जितूचा जर खेळ आपण पाहिला तर तितकासा चांगला नव्हता, परंतु या षटकाराने पूर्णपणे जी काही डॉट बॉल होते त्याला त्याने भरून काढले वैयक्तिक खेळासाठी. दुसऱ्या बाजूने आकाशने त्याला खेळण्यासाठी बळ दिलं, कारण आकाशच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आलाय. तसं पाहता पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी सचिनजी नागती चांगल्या प्रकारचे चेंडू हाताळतात आणि चेंडू हाताळत असताना फलंदाज कोणत्या प्रकारे आक्रमण करेल करणार नाही याची काळजी सुद्धा घेतली जाते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं युवा चषकाच्या माध्यमातून. हो यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेलाय तितकासा दम नाहीये. चेंडू 2 पायाच्या मधून ट्रॅव्हल होतोय, एकाचं रूपांतर 2 मध्ये झालंय का? येस, 2 धावा इथे धावून हॅलो हो पुन्हा एकदा ज्यावेळेला सरळ बॅटने समोर खेळण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा बीट. आणि असे ज्यावेळेला चेंडू डॉट येतात ना त्यावेळेला मानसिक संतुलन ढासळतं, फलंदाजाच्या दिमागावरती खूप मोठा आघात होत असतो आणि आघात सध्याला सचिन नागतीने केलाय, कारण तब्बल 5 चेंडूचा खेळ आपण पाहिला आणि 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा त्याने खर्च केल्यात. त्यामध्ये व्हेरी फर्स्ट बॉलवरती षटकार आला होता, म्हणजे जर मागील 4 चेंडूचा विचार केला तर फक्त 1च धाव येताना दिसले. शेवटचा अंतिम चेंडू आहे आणि अंतिम चेंडूमध्ये किमान एका मोठ्या फटकेची गरज असणार आहे. 34 वरती धावफलक थांबलं, 33 वरती धावफलक थांबलंय. उजव्या बाहेर आहे पंचवार्तांनी सांगतात येस इट इज अ वाईट. एक्स्ट्राचे पण 10 धावफलकामध्ये ऍड होईल. सिंगल धाव येते. धीरज सर, हेमंत सर, राहिल सर असे आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर मागील 3 दिवसापासून या भर उन्हामध्ये कोणत्याच संघावरती अन्याय होणार नाही अशा प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली आहे. अचूक पंचगिरी लॉफ्ट केलाय, शॉट पूल पॉवरफुल अँड इट्स अ वंडरफुल सिक्सर. फिनिश केलंय शेवटच्या षटकाला 6 धाब्याने आणि जे काही डॉट आले होते त्याला पुढे भरून काढत असताना 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक किती धावा 40, अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्याच्या नावाची आहे खरोखर, सुदानी आईचा साऱ्या पुरांच्या आता शिरावर. मंडन प्रीमियर लीग आमची आहे हो 1 नंबर, युवा क्रीडा कमिटी मंडणगड आहे हो 1 नंबर. मंडन प्रीमियर लीग आमची आहे हो 1 नंबर. सुजित सालप नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतात. सुजितजी सालप आणि नवीन गोलंदाज माफ करा आणि नवीन गोलंदाज सुजित येत असताना मात्र कशा प्रकारची आपली झलक दाखवतात, कारण आतापर्यंत जे धावफलक आले ते थोडेसे समाधानकारक आहे. पाटीलवाडी संघासाठी या 40 धावा समाधानकारक आहेत, परंतु DCC सावरीसाठी या धावा तितक्याशा समाधानकारक नाही आहेत. वाईडची सांगता होतीये, अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या रूपाने सुरुवात झाली आहे या षटकाची. बघा खेळपट्टीची ती लाईन आहे, विकेटच्या बाहेर जर चेंडू पडला म्हणजे त्या लाईनच्या बाहेर तर नो बॉल आहे. आणि याची सर्वांनी नोंद घ्या. ब्लॅक ट्रॅक घालायला विसरू नका, ब्लॅक ट्रॅक विना दुसरे ट्रॅक चालणार नाहीये. लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता यावेळेला आणि वाईड येत असताना वाईड +1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होत आहेत. विचार काय करते DCC सावरी? या मॅचला किमान 55च्या आतमध्ये 50च्या आतमध्ये थांबावं हा विचार DCC सावरीचा आहे.
परंतु पाटीलवाडी संघ विचार करतोय की इथून 60 65 70 जितक्या येतील तितक्या आमच्या, आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा होणार आहेत. एकच विकेट ती सुद्धा या इनिंगच्या पहिल्या चेंडूवरती आली होती. त्या विकेट नंतर मात्र कोणत्याही प्रकारे विकेट आलेला नाहीये. आखोटप्प्याच्या चेंडूला पुन्हा एकदा शॉर्ट पूल काढण्याचा प्रयत्न, तितका दम नव्हता. बॅटच्या स्टिकर लागलेला चेंडू फेकी अचूक झाली आहे आणि इथे धावचीची संधी ती सुद्धा मिस होतीये. 2 धावा सहज रीतीने कंप्लीट होताना पाहायला मिळतात. डीसी सावडीचा जर का मंगळवारचा खेळ आपण पाहिला तर अतिशय शानदार होता, दमदार होता आणि सर्वांना भुरळ पाडणारा होता. आज त्याच डीसीसी सावरीकडून त्या खेळाची अपेक्षा असणार आहे, परंतु आज जी काही पहिली गाठभेट झाली आहे ती पाटीलवाडीशी झाली आहे आणि पाटीलवाडी तितक्या सहजतेने जाऊ देणार नाहीये. या संघामध्ये सुद्धा अनेक तारे सदर आहेत. ये गेंद खराब आहे, बीमर नो बॉल. नक्की काय करायला जात आहेत गोलंदाज कळायला मार्ग नाही आहे. तुमच्याकडे सातत्यानं आउटसाइड ऑफ स्टंप, उजव्या यष्टीच्या बाहेरची गोलंदाजी, वाईड यॉर्करची गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, तर मात्र तुम्ही जास्त वळण जास्त उसळी देण्यासाठी कशाला जात आहे, कुणालाही कळायला मार्ग नाही आहे. आणि त्यामुळे या धावा ज्या आहेत त्या एक्स्ट्रा रूपाने येत असताना दिसतात. 46 वरती आहेत धावफलक. नेक्स्ट बॉल फ्री टाय इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बनेल दर्शक. दर्शनीय स्ट्रोक, वाईड इश लॉंग ऑफला क्लिअर करत असताना चेंडू निघून जातो सीमारेखा पार, युवा चौकार. धावफलकाचे धाबा जर आपण पाहिले तर आहेत 50 म्हणजे अर्धशतक धावफलकाचे लगावले गेले. आणि आता पुढील चेंडू पुन्हा एकदा वाईट, पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न, रिस्टला पूर्णपणे रोल करून टाकण्याचा प्रयत्न करतायत, अतिरिक्त वळण देण्याचा प्रयत्न करतायत आणि इथून निर्धाव चेंडू कशी येतील यासाठी प्रयत्न करतायत. परंतु फलंदाज स्ट्राईक हँडला आपण बघतो जितू, त्याला मात्र याचा खूप मोठा फायदा होतोय, त्याला नाही तर त्याच्या संघाला खूप मोठा फायदा होतोय. ओहो क्या बात आहे. पुन्हा एकदा वाईट. हे वाईट येता येता कधी वाईट वेळ येईल सांगता येत नाही आणि कदाचित या वाईटने वाईट वेळ आल्यासारखं चित्र आहे. धावफलकाचे धावा 52 आहेत, 52. ज्या 50-55 ची चर्चा होत होती त्या 50-55 पर्यंत धावफलक किंवा थांबले. फक्त 2 बॉल झालेत आणि आतापर्यंत चेंडू हाताळले गेले आहेत ते म्हणजे 7. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि हे षटक खूप मोठा इम्पॅक्ट टाकणारे असणार आहे. हे षटक पूर्णपणे त्या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकतील. शरीराचा वेध घेणारा चेंडू जितू मात्र मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत होते. लाऊड अपील झाली. काही असो थोडासा छोटा का होईना परंतु कमबॅक झालाय. इथून या मॅचला जिंकण्यासाठी डीसीसी सावरी संघाला येणाऱ्या 3 चेंडूवरती एकही मोठा फटका देऊन चालणार नाहीये. इथे विकेट ती सुद्धा गरजेची आहे. आखोटप्प्या चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पूल काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतात परंतु जोपर्यंत अडवलं जाईल तोपर्यंत दुसरी धावून कंप्लीट. हो पंचाचं बोटावेमध्ये आणि फलंदाज बाद होतील. जो जितू होता सेट तो मैदानाबाहेर येतोय थेट. पहिला विकेटचं पतन पाटीलवाडी संघाचा. सुरेश लवकर मारूया स्टार्टर लवकर मारूया स्टार्टर योगेश कोबनाक नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतात. आज योगेश अशा सिच्युएशन मध्ये आले तिथे मोठ्या फटक्याशिवाय पर्याय नाहीये. चला लवकर बाहेर या दादा, या लवकर बाहेर. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू यावेळी निघून जाते. पुन्हा एकदा वाईडची सांगता होते. वाईड आणि वाईड, त्याशिवाय दुसरी काही चर्चाच नाहीये. 9-10 बॉल झालेत का? 1 2 3 4 5 6 10 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि अजूनही मला वाटतं 2 बॉल, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे तब्बल 2 षटकं
हाताळण्याच्या तयारीनिशी सुजित आलं. हो यावेळेला चेंडू जर आपण पाहिलं तर शानदार होता. हेच चेंडू कदाचित हाताळायचे होते, परंतु हाताळत असताना थोड्याशा चुका होताना सुजितकडून आपण पाहिल्या. 22 पण एक धाव धापलकामध्ये ऍड होईल. युवा कमिटीचे कर्णधार विजयजी बागडे यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम विजयजी बागडे, आपलं सहर्ष स्वागत युवा क्रीडा कमिटी मंदनगड व युवा चषक 2024च्या वतीनं. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, या इनिंगचा शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू. सुजित 6 पाहिजे होता, 6 आलाय कारण चेंडू सरळ घेऊन गेला. यावेळेला लॉंग लेग क्लिअर करत असताना सीमारेखा पार षटकार, युवा षटकार, 6 धावा. या 6 धावांनिशी धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 61 वरती, 61 आणि 62चं लक्ष ठेवलं गेलंय DCC सावरी म्हणजे धरमबाजी क्रिकेट संघ सावरी दत्त मंदिर या संघासमोर. चांगली बॅटिंग पाटीलवाडीच्या माध्यमातून झाली आहे आणि ही चांगली बॅटिंग होत असताना दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा मजा येणार आहे, कारण तिकडे सुद्धा ताकदवर मार आहे आणि या सर्व बाबी पाहायला जातील. परंतु त्या अगोदर यंगस्टर क्रिकेट संघ पाचरळ आणि भैरी गावदेवी क्रिकेट संघ तिडे या दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती, आपण टॉस कमॉस मध्ये जॉईन व्हा. थँक्यू डीजे. चला टॉस केला जातो. दोन्ही कर्णधार इथे जॉईन झालेले आहेत. तेडे संघ आणि पाचरळ संघ. काटा आलाय. मी विनंती केलं साहेब आपण स्थानापन्न व्हा. नाणेफेक जिंकली आहे पाचरळ संघाने, काय निर्णय असेल? आम्ही पहिली क्षेत्ररक्षक स्वीकारू, कारण आम्ही काल 2 दिवसापासून मॅच बघतोय, तर इकडे चेसिंग थोडं इझी आहे, पहिली बॅटिंग थोडी टफ आहे, म्हणून आम्ही आम्हाला निर्णय घेतला. एकंदरीत कशा प्रकारची संघाची तयारी आहे? सर्व खेळाडू आहेत की कोणी अनुपस्थित, आणि ही स्पर्धा कशी वाटली? पहिली गोष्ट आज संडे असल्यामुळे सर्वांना सुट्टी आहे, तर आमचे सर्व खेळाडू उपलब्ध आहेत. दुसरी गोष्ट ही स्पर्धेचं जे आयोजन केलं आहे 2 दिवसापासून आम्ही लाईव्ह बघतोय, खूप छान, काही भांडणं नाही, काय नाही, सर्व व्यवस्थित सामने पार पडतात. युवा क्रीडा कमिटीबद्दल काय सांगाल? इतके गेले 7 सीझन युवा चषक आयोजित करत आली आहे आणि संपूर्ण मंदनगडमधील युवा क्रीडा कमिटीचं कार्य पाहता तुम्हाला कसं वाटतं त्यांचं कार्य संपूर्ण? खूप छान काम ते करत आहेत. मंडणगड तालुक्यातील जे नवीन प्लेयर आहेत, यंग प्लेयर आहेत, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म ते तयार करून देत आहेत. त्याच्यातले सर्व खेळाडू त्याचा खूप फायदा घेत आहेत. नवीन खेळाडू, यंग खेळाडू, त्यांना मंडणगड तालुक्यात त्यांचं नाव होतं आहे. खूप चांगलं त्यांनी आयोजन केलं आहे. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेक जिंकले असते तर काय निर्णय असता? नाही, मी क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. तुझ्यातील 12 खेळाडू आलेत की 20 आलेत? 12 झालेत. कसं वाटलं हे संपूर्ण आयोजन? आपण सुद्धा एक चांगल्या आयोजकात, उत्तम आयोजकात यावर्षी आपण सुद्धा एक स्पर्धा चांगली आयोजित केलीत, तर एकंदरीत हे आयोजन पण कसं वाटलं आणि युवा क्रीडा कमिटीबद्दल काय सांगाल? नाही, युवा कमिटीबद्दल बोलण्याचं म्हणजे काय शब्दच नाही आहेत, कारण का त्यांनी असं नियोजन केलेलं आहे आणि आमची फर्स्ट टुर्नामेंट आहे, तर आम्हाला खूपच आनंद आहे आणि आमची इच्छाच आहे मारायची, पण तिथे बघूया. पण युवा कमिटीचं बोलण्याचा काही प्रश्न नाही, त्यांनी खूप छान नियोजन केलेलं आहे. MPL पण छान हे करतात आणि नियोजन एक अतिउत्तम असते. आणि सुनील यांचे खास करून जेणेकरून त्यांनी गाणं खूप छान काढलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. तर अहवाल असा आहे, टीम त्याला तर नाणेफेकीचं कौल झालं आणि एक चांगलं वक्तव्य तेवढे संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं. सुनीलजी गायकवाड यांनी लिहिलेलं ते गीत सर्वांच्या मनाला भावणार आहे आणि खरोखरच एक चांगला उल्लेख झालाय. तुर्तास या मॅचच्या दिशेने जाऊया जिथे धावांचा पाठलाग करायचा. 62 टी शर्ट अनावरण करायचंय. जे टी शर्ट युवा क्रीडा कमिटीसाठी स्पॉन्सर्ड करण्यात आलेलं आहे प्रदीपजी बेडे यांच्या माध्यमातून, उपसेक्रेटरी प्रदीपजी बेडे यांच्या माध्यमातून जे टी शर्ट स्पॉन्सर्ड करण्यात आले ते टी शर्ट अनावरण म्हणजे ते टी शर्ट दिले जाणार आहेत युवा क्रीडा कमिटीच्या मेंबर्सला.
त्यामुळे युवा क्रीडा कमिटी मेंबर्स आपण या लगेच मॅचला सुरुवात करायची. अँगल दुसरा अँगल चालू आहे. अरे बॅट्समॅन आजच कुठे गेले? डीसीसी सावरी, डीसीसी सावरी इकडून जायचंय. कुमार साहिल प्रदीप बेर्डे आणि कुमार आरव प्रदीप बेर्डे उपसेक्रेटरी आहेत प्रदीपजी बेर्डे यांच्या माध्यमातून या युवा क्रीडा कमिटीसाठी जर्सी स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत आणि त्याचं अनावरण आपण होत असताना पाहतोय. हे सुंदर असं दृश्य आमचे सर्व युवा क्रीडा कमिटी मेंबर मनोजजी बागडे असतील, त्याचबरोबर मोरे साहेब असतील, गायकवाड साहेब असतील, त्यानंतर मांजरकर साहेब असतील, तिथून बिकॉम मालप असतील, खांबेजी असतील, हे सर्व मेंबर्स या टी शर्ट स्वीकारत असताना धन्यवाद प्रदीपजी बेर्डे साहेब. डगआउट इकडे आहे, त्यामुळे सावरीचे सर्व खेळाडू मंचाच्या उजव्या बाजूला या. तिकडून कोणीही फिल्डिंग किंवा बॅटिंगला जाणार नाही. ते डगआउट नाही आहे. डगआउट आता मंचाच्या उजव्या बाजूला ठेवले, ते कायम डगआउट झाले. मॅचला सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाले. एका बाजूला कौशिक पोस्टुरे आणि त्याच्या साथीने संदेश कांबळे. गोलंदाजी मार्कवरती राहुल पोस्टुरे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर दाखवावी लागणार आहे. नाही पॉवर दाखवली तर मात्र पॉवर आपली डूस होईल, कारण 62 धाबा करायचे आहेत आणि 62 धाबा करण्यासाठी तुम्हाला पहिल्या षटकामध्ये किमान 15-20 धाबांची वर्णी लावावी लागणार आहे. 15-20 धाबा इथून आल्या तर मात्र उर्वरित 3 षटकांमध्ये तुम्हाला धावफलक आवाक्यामध्ये दिसेल. परंतु जर का या षटकामध्ये तितकीशी पॉवर तुम्ही दाखवली नाहीत तर मात्र तुम्हाला येणाऱ्या 3 षटकामध्ये खूप मोठा संघर्ष करावा लागेल. संघर्षाविना काय हासिल होत नाही आणि सफलता सुद्धा मेहनतीची दिवाणी आहे. त्यामुळे तिथे मेहनत तुम्हाला मैदानात साकारावी लागेल. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू निघून झाला. एका धाबेसाठी 1+1 धाव वाईटच्या रूपाने धावफलकामध्ये ऍड होईल आणि या धावा तुम्हाला भरीत भर आहेत. या धावा तुम्हाला मिळणार आहेत. या धावा तुमच्या धावफलकामध्ये ऍड सुद्धा होणार आहेत. परंतु ज्या बेसिक धावा आहेत आस्किंग रन रेटच्या जवळपास जाण्याच्या, त्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. म्हणजेच काय, तुम्हाला जर का 15-16च्या सरासरीने जायचंय किमान 13-14 तरी धावा बनवाव्या लागतील. पायावरचा चेंडू काय जबरदस्त लेग फ्लिक केलाय. शेवटच्या क्षणाला बॅट पायाजवळ आणली गेली आणि त्यानंतर मात्र बॉटम हॅटचा अतिशय चांगला वापर करत असताना चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलं स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. एका धाबेसाठी सिंगल धाव येते. कौशिक पोस्टुरे. लेदरचा खूप चांगला अनुभव या खेळाडूकडे सुद्धा आहे आणि कौशिक है तो मुमकिन आहे असं म्हटलं तरी सुद्धा अवघड ठरणार नाहीये. इतका चांगला आणि प्रतिभावान खेळाडू यशस्वी करण्यात आला डीसीसी सावरीचा. इनसाइड आउट. इनफिल्डच्या डोक्यावरून काय जबरदस्त फटका प्रदर्शित केलाय. चेंडू थांबणार नाहीये. आउटफिल्डला थोडस भेदत असताना चेंडू निघून गेलाय. कव्हर रिजन सीमारेखा पार. येतो युवा चौकार. त्याकडे जे इथे चौकार आला. चौकार आल्यानंतर धावफलकाची म्हणतात जी स्टार्ट अपेक्षित होती ती स्टार्ट इथे होताना पाहायला मिळते. 7 धावा धावफलक करते. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि आपण षटकानंतर सन्मान सुद्धा करणार आहोत. चौकार आल्यानंतर कौशिक पोस्टर थोडेसे कॉन्फिडन्स आले असतील. बघूयात पुढील चेंडू. यावेळेला ऑन साईडला चेंडू
ज्या प्रकारे हाताळला गेला पूर्णपणे जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि पायावरती चेंडू होता बघा. इथून जर का कौशिकने थोडासा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता कदाचित प्लम झाले असते. अगदी योग्य विश्लेषण ते मैदानात करतायत की हा चेंडू जो आहे तो योग्य रीतीने हाताळतोय त्यामुळे त्याला सन्मान देणं गरजेचं आहे. हे लॉजिक आहे क्रिकेटचं. हा क्रिकेटच्या प्रती असलेला तुमचा जो काही फॉर्म्युला आहे तो खरोखरच योग्य आहे. चांगल्याचा सन्मान करा, खराबचा समाचार घ्या. इथे खराब आहे. ओव्हर पिच डिलिव्हरी होती, बाहेर निघणारा चेंडू होता, बॅटच्या रडारमध्ये होता, फक्त लपेटायचं होतं. लपेटल्याने चेंडूला पुल करत असताना फेकून दिलं मिडविकेटच्या डोक्यावरून. सीमारेखा पार, षटकार, 6 धावा. चौदा धावा धापल करते आहेत. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत झाला 5. म्हणजे जी अपेक्षा होती की आस्किंग रन रेटच्या जवळपास जाण्याची, त्या जवळपास जाण्याच्या प्रयत्नाला तात्पुरतं का होईना परंतु यश मिळाले. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. काय घडतं या चेंडूवरती? संदेश कांबळे दाखवलं होतं परंतु चेंडू हवेमध्ये. सोपा नाहीये झेल टिपणं. झेलची संधी आणि झेल टिपला गेलाय. व्हॉट अ कॅच. मागच्या पायावरती रिव्हर्स गेअर टाकत असताना गेले आणि त्यानंतर मात्र झेल टिपला गेलाय आणि पकडलाय झेल तर संपलाय सुद्धा खेळ. संदेश माघारी परतील. पहिल्या विकेटचं बदल DCC सावरी या संघाला. गॉन. चला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. फलंदाजाचं नाव सुजित सालप. सुजित सालप मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. 14 वरती धावफलक थांबले आणि येणारे 18 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी 48 म्हणजे 16च्या सरासरीने पुढे जाणं गरजेचं आहे. आस्किंग रन रेट 16चा म्हणजेच या 16 पार करण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. नशिबावरती अवलंबून राहून चालणार नाही. तुम्हाला किमान 2 मोठे फटके तुम्हाला प्रदर्शित करावे लागतील आणि ते 2 मोठे फटके तुम्हाला खूप मोठं बळ सुद्धा देताना दिसतील. काय ते 2 मोठे फटके येतील का? कौशिक चला घाई करा. कौशिक पोस्टर स्ट्राईक एंड वरती असतील आणि ज्या कौशिक कडून खूप मोठ्या आणि चांगल्या खेळाची अपेक्षा DCC सावरीला. तंत्रशुद्ध फलंदाज आहेत कौशिक. अचूकतेचं दुसरं नाव आहे परंतु जर का नशीब साथ नाही देणार तर मात्र अचूकता सुद्धा कामाला येत नाही. तुर्तास पाहूयात कौशिकला कितपत साथ मिळतीये नशिबाची. इथं नशिबाची साथ मात्र गोलंदाजाला मिळते. टप्पापर्यंत चेंडू खाली राहिलाय. कोणत्या प्रकारे उसळी घेतलेला नाहीये. जो अनिमन बाउन्स ज्याची आपण चर्चा करत होतो तो सुद्धा मिळत नाहीये आणि गोलंदाज पूर्णपणे हावी ठरत असताना निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पहिलाच चेंडू निर्धाव आहे म्हणजेच काय तर गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा उंचावेल. जितू पोस्टुरे यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आहेत. जे जितूने शानदार बॅटिंगचा नजारा पेश केला. उभ्या चेंडूला सीमारेखा पार धाडलं आणि धावफलकाला बळकटी आणण्यासाठी प्रयत्नशील राहताना आपण पाहिलंय. यावेळेला उडवलंय. सफल झाले त्यानंतर सफल झालेत. चेंडूला फेकून दिलंय. स्क्वेअर लेग सीमारेखा पार. षटकार. युवा षटकार. त्याकडे षटकार आला. 6 धावा आल्या आणि 6 धावा आल्यानंतर मात्र धावफलक पुन्हा एकदा वरच्या दिशेने जात असताना पाहायला मिळते. 14 वरून डायरेक्ट 20. 2 चेंडूचा खेळ झालाय. कौशिक पोस्टुरे ये खिलाडी में दम है. या खेळाडूमध्ये क्षमता आहे. फक्त क्षमता नाही प्रचंड क्षमता आहे. या मॅचला कशा प्रकारे गवसणी घालायची आहे
चांगल्या प्रकारे त्यांना माहीत आहे ओहो यावेळेला इनसाइड आउट खेळायचं होतं. समोरच्या चेंडूला यावेळेला आतून बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडंसं चुकीचा डिसिजन. लक्ष्टमच्या जवळपास हा चेंडू होता. तुम्हाला शपलून पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळणं गरजेचं होतं आणि असं असताना तुम्ही खेळलेला फटका हा अकॉर्डिंग टू द बॉल नव्हता. त्याची प्रचिती त्यांना मिळाली आहे. स्वतःवरती निराश आहेत, हताश आहेत, परंतु एवढ्यात निराशेने हताश होऊन चालणार नाही आहे. सुजित आलात. सुजितकडून खूप मोठी अपेक्षा आधाराची, सुजितकडून खूप मोठी अपेक्षा आहे त्या साथीची आणि सुजित त्या अपेक्षेनुसार खेळ करतोय का हे आपण पाहणार आहोत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुरुवातीला फ्रंट फुटवरती आले, त्यानंतर मात्र बॅकफुटवरती गेले आणि त्यानंतर लपेटण्याचा प्रयत्न केला गेला. टिपिकल टेनिस बॉल क्रिकेट स्टाईलमध्ये या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न मात्र फसलाय. बघा ह्या सगळ्या डान्सिंग मुवमेंटमध्ये गोलंदाजाचा चेंडू कुठे लँड होतोय, तो कशा प्रकारे चेंडूला वळण देतोय, या सर्व बाबी ध्यानात ठेवणं गरजेचे आहेत आणि त्या ध्यानात न राहिल्या कारणाने निर्धाव चेंडू आलाय. ओहो पुन्हा एकदा बीट. सुजितने गोलंदाजीमध्ये ज्या चुका केल्या होत्या त्याच मात्र फलंदाजीमध्ये होत आहेत. हाय बॅकलिपचा वापर केला जातोय, परंतु चेंडू ज्या ठिकाणी लँड होतोय तिथे तुमची बॅकलिप काम करणार नाही आहे, हे सुद्धा ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. तुमचे जर का पुढे चेंडू हाताळला येतात. विनायकजी कावनकर आपलं सहर्ष स्वागत. विनायक कावनकर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मोठा फटका लॉफ्ट केलाय, चेंडूला फेकून दिलं मिडविकेटच्या डोक्यावरून. ज्याची चर्चा चालू होती त्याच चर्चेनुसार चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. षटकार. 6 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ जवळजवळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धाव फलकावरती टीम DCC सावरी या संघाच्या. आपण सन्मानाकडे वळणार आहोत. सन्माननीय महेंद्रजी पाडेकर साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल महेंद्रजी पाडेकर साहेब आपणास विनंती आपण या. महेंद्रजी पाडेकर साहेब आपण टास्कॉबॉक्सच्या दिशेने यायचा. आपला यथोचित सन्मान युवा चषक 2024च्या वतीने केला जातोय. युवा क्रीडा कमिटी बंधनगड चे सन्माननीय भिकू मामा मालप यांच्या शुभ हस्ते महेंद्रजी पाडेकर यांचा यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती होतोय. धन्यवाद महेंद्रजी, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. आपण या स्पर्धेला आपली सदिच्छा भेट दिलीत त्याबद्दल आपलं मनापासून आभार. युवा क्रीडा कमिटीच्या वतीनं त्याचबरोबर युवा चषक 2024 पहिला चेंडू कौशिक पोस्टुरे ब्रँड स्ट्रोक, परंतु यावेळेला शेल टिपलाय. ही कॅच नाही, कदाचित ही मॅच टिपली आहे. फलंदाज बाद होईल. दुसरा आद्रा DCC सावरीला कौशिक पोस्टुरेच्या रूपाने गॉन. थँक्यू डिझेल. शानदार झेल टिपला गेला. चेंडू मात्र ज्या प्रकारे गॅदर केला गेलाय खरोखरच प्रशंसा करायला गेला. असं सर्वांना वाटलं होतं की हा चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या पार, परंतु तसं झालं नव्हतं. हवेचा वेग थोडासा कमी होता आणि गोलंदाजाने हाताळलेल्या चेंडूची गती सुद्धा कमी होती आणि त्यामुळे हा चेंडू एलिमिनेट होऊ शकलेला नाही बाउंड्रीच्या बाहेर. त्यामुळे विकेट आली आहे, परंतु पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलंय. सीमारेखा पार. आल्या फलंदाज महेशच्या बॅट मधून येतोय शानदार दमदार षटकार. संघाच्या नावामध्येच सावरी आहे, म्हणजेच काय सावरणं या संघाला खूप चांगल्या प्रकारे माहित आहे आणि ते पाहायला मिळत असताना चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक फॉलो करते चेंडूला. ते लॉंग चेस होता आणि परंतु तो चेस करत असताना 2 धावा कंप्लीट होता. तिसरा धावेचा प्रयत्न नाही होणार. चेंडूला अडवलं गेलंय. 2 वरती समाधान मानावं लागतंय. धावा 35 35. चेंडू किती झाले 3
अजूनही 3 चेंडूचा खेळाने शिल्लक आहे. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले. या मॅचला पुन्हा एकदा ऑन केलं जाईल. त्या तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. त्या तिसऱ्या षटकामध्ये ती करामत फलंदाज महेश मापदी करतायत का? त्यावेळेला उडवलाय चेंडूला हवा आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाने टिपलाय जेल. पुन्हा एकदा संपलाय. अजून एका खेळाडूचा खेळ म्हणजे महेश मापदी बाद. थँक्यू डीजे. तर अक्षय मापदी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतात. तिसरं षटक आहे. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा लाभ केलं. चेंडूला चेंडू हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षक आहे. काय झेल टिपला जाईल का? नाही, कॅच टिपलेला नाहीये. चेंडू पुन्हा एकदा हाताला लागून सीमारेखा पार. षटकार. We're gonna see it tonight. We're gonna party tonight. I've got a new song. I present to you. Oh, like it. That's right. Oh, like a track. गणेशजी पोस्टुरे माय बबी फाउंडेशनचे सदस्य गणेशजी पोस्टुरे, आपणास विनंती आपण मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत. युवा चषक 2024च्या वतीने आणि शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार. 4 धावा आल्या. 4 धावांनी धावफलक वाढत असताना जाऊन पोहोचलाय 45 वरती. म्हणजेच येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये धावाची गरज आहे ती म्हणजे 17. 6 मध्ये 17, 6 मध्ये 17. काय इक्वेशन येऊन थांबली आहे याच्यामध्ये. सगळं काय 6 मध्ये 17 आहे, खतरा आहे, सगळं काही चालू आहे. परंतु मैदानात विकेट गेल्याचा कुठलाही इम्पॅक्ट दिसत नाही आहे, कुठलाही फरक दिसत नाही आहे. आणि त्यामुळे ही चर्चा केली जाते पाटीलवाडी संघाच्या माध्यमातून. चला फिल्डिंग लगेच लावा. फिल्डिंग लावायची आहे. बॉलर चूज करा लवकरात लवकर. मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्याच्या नावाची आहे खरोखर. जीवदानी आईचा साऱ्या पुरांच्या आता शिरावर. मंडन प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर. युवा क्रीडा कमिटी मंडणगड आहे हो एक नंबर. मंडन प्रीमियर लीग आमची आहे. थँक्यू डीजे. मंडणगड प्रीमियर लीग 1 नंबर असते. युवा चषक 1 नंबर असतो. आणि या स्पर्धा मंडणगडच्या टेनिस क्रिकेटमधील प्रतिष्ठित स्पर्धा आहेत. आणि आज प्रचंड गर्दी इथे दिसणार आहे. त्याचं कारण तेच आहे की आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम सामना कोणाच्या नावे म्हणजे कोणते 2 संघ अंतिम सामना दिसतील आणि ही चमचमती ट्रॉफी कोणाच्या नावे होईल. तसं म्हणायला गेलं तर दोन्ही ट्रॉफी ज्या त्यांच्यामध्ये तितका मोठा फरक नाही आहे. परंतु खिताबी भिडन जिंकणं हे सर्वांचं स्वप्न असतं आणि त्यासाठी ज्या 40 संघांनी इथं सहभाग नोंदवलाय. 5वा संघ आपण जी काय टीम मिटिंग घ्यायची ते टीम मिटिंग घ्या. ओहो, इथे काय घडलंय? खराब शॉट सिलेक्शन. सुजित याने या चेंडूला जबरदस्ती लपेटण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न केल्यानंतर वाईड येता राहिलाय. पहिला चेंडू ते 1 धाव आलाय म्हणजे 17चा खतरा टळलाय. स्ट्राईक एंडवरती बॅटर अक्षय मापदी यांना आपण पाहतोय. परंतु ज्यावेळेला हे षटक आलं किंवा या इक्वेशन मध्ये मॅच आली त्यावेळेला DCC सावरी संघाला शेवटचं षटक हाताळलेलं असणार आहे जे सुजितने हाताळलं होतं. जे षटक 12 चेंडूंचं होतं त्यामध्ये अतिरिक्त धावांची लयलूट झाली होती आणि त्याच धावा आता कुठेतरी काट्यासारख्या टुपतात. आणि म्हणूनच म्हटलं आपल्याकडे वेळ आहे किंवा आपली ज्यावेळेस वेळ येते किंवा संधी येते आपल्याला त्यावेळेलाच काही ना काहीतरी करून दाखवणं गरजेचं आहे जेणेकरून नंतर रडत बसण्याची वेळ येणार नाही. आता अशी स्थिती इथून जर का मॅच हो लपेटण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त डिलिव्हरी, शानदार डिलिव्हरी. हरकत करत होता हा चेंडू हवेमध्ये आणि ती हरकत
मात्र फलंदाजाला बीट करताना दिसली आहे. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर आता शिल्लक आहेत 4 आणि 4 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 16 4 मध्ये 16 म्हणजे 2 मोठे फटके येणाऱ्या 2 चेंडूवरती मारावे लागतील. त्यानंतर मॅच थोडीशी ऑन होईल आणि क्षमता आहे अक्षय मावतीमध्ये, क्षमता आहे लेग स्टंपच्या बाहेर. आता इथं गोलंदाज पण थोडासा आपला दबाव किती आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय कदाचित, कारण लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू निघून गेलाय, वाईड येते. बघा या षटकामध्ये सुद्धा एक आशेचा किरण आहे. जे चेंडू हाताळले जातात त्यामध्ये सुद्धा एक संदेश आहे. जो संदेश फलंदाजाला कळाला तर कदाचित या धावा सुद्धा वसूल होता पाहायला मिळते. फुलटॉस सुद्धा फुलटॉस लपेटण्याचा प्रयत्न केला गेला. एकदा धावून कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव नाही झाली. फक्त एकच धाव येते, सिंगल धाव त्याला पाहायला मिळते. आणि आता 3 चेंडू 14 3-14 म्हणजे 2 षटकार, एका चेंडूवरती 2 धावा. अशाच प्रकारे तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. बघा सुजितला जर का मागील इनिंग मध्ये म्हणजे शेवटच्या षटकामध्ये ज्या काही धावा खर्च केल्या होत्या ते जर का त्याच्यावरचं लागलेला धब्बा पुसायचा असेल तर या 14 धावा बनवाव्या लागतील. आणि या 14 धावा बनवण्यासाठी सुजितची स्ट्राईक ही ठेवावी लागेल. त्याचं कारण आहे जर का सुजितने नॉन स्ट्राईकला येण्याचा प्रयत्न केला तर कदाचित ते एकच धाव येईल आणि ते मॅच क्लिअर सुद्धा होताना दिसेल. हो यावेळेला बॅटची शानदार गोलंदाजी, योगेशने कोणती चूक केली नाहीये आणि डीसीसी सावरी संघ आता अडचणीमध्ये, पराभवाच्या छायेमध्ये. काही तर इंटरेस्टिंग बाब ठरेल का? इंटरेस्टिंग काहीशी वेगळी बाब ठरेल का जेणेकरून या मॅच मध्ये परत येता येईल? 2-14 आहे. उजव्या स्टेच्या बाहेर एकाचं रूपांतर 2 मध्ये. ओहो आणि इथं धावचित झालाय फलंदाज. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये म्हणजेच काय तर 2-13 मध्ये मॅच होऊन थांबली आहे. इंटरेस्टिंग बाब ही की इथे प्रयत्न होता डॉट हाताळण्याचा, परंतु डॉट साठी तरी का जावं? 2-14 गरज असताना तुम्हाला षटकार गेला काय फरक पडतोय कळायला मार्ग नव्हता. अखेरकार सुजित बाद होत आहेत आणि आज कदाचित सुजितचा दिवस नव्हता. ॲज अ बॉलर म्हणून त्याने जी गोलंदाजी केली ती त्याला शोभणारी नव्हती. त्याने बॅटिंग जी केली ती सुद्धा त्याला शोभणारी नव्हती आणि आज संघासाठी तितकंच काही करू शकलेलं नाहीये म्हणून त्याचा हताश आणि निराश चेहरा आपण पाहू शकताय. आता 2 मध्ये 13. यावेळेला चेंडू हवेमध्ये चेंडू निघून गेलाय सीमारेषा जवळ. चांगली फिल्डिंग, एकाचं रूपांतर 2 मध्ये 2 धावा कंप्लीट. फ्लायटेड बॉल होता आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडू फक्त औपचारिकता शिल्लक आहे आणि अखेरकार लपेटलाय. शानदार बॉलिंग, प्रशंसा करावी लागेल गोलंदाज विनायकची. ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केली, मॅग्निफिसंट बॉलिंग बाय विनायक. आणि पाटीलवाडी संघाला एक मोठा विजय इथे मिळून दिला विनायकने. हार्ड लक टीम डीसीसी सावरी. निराशा आपल्या हाती येते परंतु काहीसा स्वाभाविक खेळ काही खेळाडूंकडून पाहायला मिळाला नाही आणि त्यामुळे कदाचित आपल्या